मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत ज्या काही महिलांचे अर्ज पात्र झालेले होते, अशा महिलांना महिन्याला 1,500 रुपये मदत जी आहे ही सरकारकडून मिळते. आता यामध्येच जे काही आहे खोटे-नाटे अर्ज असतील किंवा फ्रॉड चुकीचे अर्ज असतील, असे अर्ज बाद करण्यासाठी जी काही के-वाय-सी प्रोसेस सुरू करण्यात आलेली होती, या के-वाय-सी प्रोसेसची लास्ट डेट 31 डिसेंबर आहे. तोपर्यंत महिलांनी के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे, हा नोव्हेंबरचा हप्ता थकीत आहे. आता सध्या डिसेंबर महिना अर्धा उलटून जात आहे. तर आता महिलांना नोव्हेंबरचाच हप्ता अद्याप मिळालेला नाही. तर मग जे काही प्रश्न आहेत महिलांमध्ये की नोव्हेंबर, डिसेंबरचा जो काही हप्ता आहे, हा एकत्रच या महिन्यात मिळणार आहे का? किती तारखेला मिळणार आहे? त्यासोबतच ज्या महिलांची अद्याप के-वाय-सी झालेली नाही, अशा महिलांना देखील हा हप्ता मिळणार आहे का? किंवा ज्या महिलांची के-वाय-सी झालेली आहे, अशा महिलांना हे दोन्ही हप्ते मिळणार आहेत का? हे जे काही सर्व प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी संदीप चौधरी. आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेची जेव्हापासून के-वाय-सी सुरू झालेली आहे, तेव्हापासून या योजनेबद्दल अनेक सारे संभ्रम लाडक्या बहिणीमध्ये निर्माण झालेले आहेत की आता या योजनेमधून कोणकोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार, अनेक जे काही प्रश्न आहेत हे निर्माण झालेले आहेत. परंतु यामध्ये ज्या व्यक्तीने चुकीचे अर्ज भरलेले आहेत, फक्त असेच अर्ज अपात्र होणार आहे असल्याची माहिती जी काय आहे ही मंत्रालयाकडून किंवा महिला व बालविकास खात्याकडून देखील देण्यात येते की कोणत्याही लाडक्या बहिणीला याचा धोका नाही. परंतु ज्यांनी चुकीचे अर्ज, ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांनी देखील लाभ घेत आहेत, त्या देखील अपात्र ठरणार आहेत किंवा ज्यांनी चुकीचे अर्ज भरलेले आहेत ते देखील अपात्र ठरणार आहेत. आता हा मुद्दा वेगळा. परंतु आता जो काही नोव्हेंबर, डिसेंबर या 2 महिन्याचे जे काही हप्ते आहेत, आता डिसेंबर अर्धा जात आलेला आहे, नोव्हेंबरचा हप्ता अजूनही बाकी आहे. परंतु मग हे एकत्र येतील किंवा नोव्हेंबरचा हप्ता आधी येईल व डिसेंबरचा नंतर येईल, हे जे काही प्रश्न आहेत की हप्ता कधी येणार, कधीपर्यंत येणार, के-वाय-सी केलेल्यानाच येणार किंवा नाही केलेल्यानं येणार. तर याचा प्रश्नाचं उत्तर म्हणजेच नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे हा सरकारने मंजूर केलेला आहे. हे येत्या 2-4 दिवसामध्ये हा नोव्हेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 4 दिवसाच्या आतमध्ये महिलांच्या खात्यामध्ये हे नोव्हेंबरचे 1,500 रुपये जमा केले जाऊ शकतात. आता ज्या महिलांनी के-वाय-सी केलेली आहे किंवा के-वाय-सी केलेली देखील नाही, अशा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे असल्याची माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे. परंतु आता जो काही डिसेंबरचा हप्ता आहे, हा 31 डिसेंबरला के-वाय-सी प्रोसेसची तारीख संपणार आहे. 31 डिसेंबरचा हप्ता हा कालांतराने पडणार आहे. एखादी वेळेस या महिन्यात जर देखील ज्यांनी के-वाय-सी केली नाही अशा महिलांना हा डिसेंबरचा हप्ता मिळू शकणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर के-वाय-सी आपली करून घ्यावी. परंतु आता जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे याची तारीख भेटलेली आहे की येत्या 2-4 दिवसामध्ये. कारण सांगण्यात आलेली होती की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा वर्ग करण्यात येणार होता. परंतु आता हा पहिला हप्ता निष्ठत आलेला आहे, संपत आलेला आहे. तर येत्या 2-4 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल अशी देखील शक्यता आहे. के-वाय-सी केलेली असो किंवा नसो, सर्व प्रकारच्या महिलांच्या खात्यामध्ये हा नोव्हेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.